कुणबी दाखल्यासंदर्भात मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या वक्तव्याने राष्ट्रवादी दादा गटातील सुप्त संघर्ष उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीला राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ प्रचंड विरोध करत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी मराठा कुणबी दाखल्यांच्या मताशी आपण सहमत असल्याचं सांगत जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला। सोलापुरातील मराठा बांधव मुंबईकडे जाताना उमेश पाटील यांनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला। कुणबी मराठा कुणबी मराठा अशा जवळपास 54 लाख नोंदी सापडलेल्या आहेत। कदाचित त्या उद्या 1 कोटीपर्यंत जातील। याचा अर्थ स्पष्ट आहे की जो पूर्वी शेती करणारा जो मराठा समाज होता तो कुणबीच होता। कुणाचं रेकॉर्ड आलंय तर कुणाचं आलं नाही, याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे त्यांच्या मागणीशी आणि या त्यांनी जे कुणबी मराठा कुणबीच्या नोंदीच्या आधारावर जे आणखी आपल्याला जे काही लोकांना समाविष्ट करून घ्यायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण सहमत आहोत। आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे। या ठिकाणी अनेक मंडळी आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षाची आहेत, परंतु त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सहभागी आहेत। याच्यामध्ये आमचे धनगर समाजाचे बांधव असतील, माळी समाजाचे बांधव असतील, आमचे मुस्लिम बांधव असतील, यांनी देखील मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। ही अत्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेचं अत्यंत उत्तम उदाहरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना आणि सर्व समाज बांधवांनी घालून दिले। 54 लाख नोंदी आढळून आल्या, त्या 1 कोटीपेक्षा जास्त जातील। शेती करणारा मराठा हा कुणबी असल्याचं दिसतं। कुणबी मराठा कुणबी या मताशी मी सहमत असून या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं उमेश पाटील यांनी सांगितलं। उमेश पाटलांच्या या वक्तव्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीतील सुप्त संघर्ष बाहेर येण्याची चिन्ह आहेत। छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्या विरोधात रान उठवत आहेत। त्यांना पक्षानंही कधी जाब विचारलेला नाही, परंतु त्यांच्याच पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यानं आता थेट जरांगेला पाठिंबा देत भुजबळांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवलाय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका सर्वच पक्षांनी घेतली आहे, पण उमेश पाटलांनी जरांगेंच्या मताशी आपण सहमत असल्याचं सांगितलं। त्यामुळं अजितदादांची राष्ट्रवादी जरांगेंच्या की भुजबळांच्या नेमकी कुणाच्या पाठीशी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय।